दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। नवनाथ भक्ती साराचा हा पहिला अध्याय। पूर्वीपासून श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्ती साराचं पारायण व्हायचं। पूर्वी खेडेगावामध्ये मंदिरामध्ये सगळी माणसं जमायची आणि मंदिरामध्ये एक वाचक असायचा ग्रंथ वाचणारा आणि त्या वाचका शेजारी त्या ग्रंथाचा अर्थ सांगणारा एक व्यक्ती असायचा आणि रात्र रात्र श्रावण महिन्यामध्ये या नवनाथ भक्तीसार ग्रंथाची पारायण व्हायची। नंतरच्या आधुनिक काळामध्ये ते दुर्मिळ झालं, परंतु एक अत्यंत जाज्वल्य अत्यंत तीव्र फळ देणारा आणि लगेच फळ देणारा असा हा ग्रंथ आहे। त्यामुळे नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण हे अतिशय मनोभावे आणि अत्यंत शुद्ध मनानं करावं। पूर्णपणे याच्यावर श्रद्धा ठेवून आणि कुठलीही शंका न ठेवता ते ऐकावं, म्हणजे त्याची फलश्रुती आपल्याला निश्चित मिळते। आणि म्हणून आजपासून आपण या नवनाथ भक्तीसार ग्रंथाची सुरुवात करणार आहोत। इथून पुढे सर्वांनी मन लावून ती ऐकायची आणि शुद्ध मनानं तिचा अर्थ ज्या ठिकाणी सांगावा असा वाटेल त्या ठिकाणी मी सांगणारच आहे। तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण त्याचं पारायण करणार आहोत। 40 अध्याय असतात आणि 40 अध्यायापैकी आजचा हा पहिला अध्याय। या पहिल्या अध्यायामध्ये नेमकं काय आहे, जसं जसं आपण वाचणार आहोत तसं तसं मधून मधून तुम्हाला मी अर्थ त्याचा सांगेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं काय पहिल्या अध्यायामध्ये आहे। सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री माता पितृभ्यो नमः। ओम नमोजी हिरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपती भक्त संकटवारी गजानना। गणपती बाप्पाचं स्तवन आहे सुरुवातीला। गणपती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाच्या पूजनानं होते, म्हणून शुभ कार्य जे आपल्या घरात आपण आज सुरू केले ते सुद्धा गणपती स्तवनानं गणपतीची प्रशंसा करून आपण ही सुरुवात करतोय। अध्यायाची सुरुवात सुद्धा गणपती स्तवनानंच आहे। हे सगळं जे आता सुरुवातीच्या ओव्या ज्या आहेत या गणपतीचं कौतुक करणाऱ्या गणपती बाप्पाची प्रशंसा करणाऱ्या आहेत। सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी। कळतंय ना व्यवस्थित, म्हणजे मराठीच आहे ती, संस्कृत नाही। तो निश्चळ निरंजन निर्विकार गणपती बाप्पासाठी बोललेले आहे। परी भक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संभवनी मूर्ती साकार आम्हा दासा विरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिनी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसनारस सेविका आगा अर्थलिंग प्रकरण ह्रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंदताल नवरस रस ग्रंथा माझी अदरिका। हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परी कृपा करुणी सकळ भोज विकळ अपदा हरियता। हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मांदोस सवे घेऊनी वहन हंस या संतागणी येऊनी सभेस विराजावे महाराजा। जी मंगलदायक वाग्भवानी। आता हे सरस्वतीचं वर्णन आहे। सरस्वती चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी
ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा, जिचे कृपे वाकुंडी दृष्टी, वाचस्पतीच्या मिरवती कोटी, ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा. अस्वायशे पाचारण वचन ग्लानित भवना सम्यक पाहून, ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन, वरा लागी उपजे सकळ सिद्धी पूर्णपणा, पावतैशा विनित वचना, वरदमौळी हस्तकंजना, स्पर्शोनी ज्ञान मिरविले. म्हणे महाराजा कुलोत्तमा, सिद्धी पावेल काव्य महिमा, ऐसे बोलून सुशील धामा, रसने स्थापिली सरस्वती. या उपरी नमितो श्री गुरुराज. सरस्वती वंदन झालं, आता गुरुचं वंदन आहे, गुरुला नमस्कार आहे. जो आज्ञानतमी सविता विराजे, जो मोक्ष पदाते वरवुनी काज, साधका ते विराजवी. तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिविटी, संजोगोनी बसलाम पृष्टी, लेखनी कवळोनी कर संपुटी, ग्रंथालागी आदरितसे, वरद हस्ते स्पर्शोनी मौळी, फेडली सकळ अज्ञान काजळी. या परितया बद्धांजुळी, अनन्य भावी नमितो मी. जो नरहरिवंशी विजय ध्वज, धुंडीराज नाम तयाचे साजे, तोही पृष्टी वैसोनी सहज, ग्रंथालागी आदरितसे. हा ग्रंथ ज्यांनी लिहिला त्यांचं नाव आहे नरहरी धुंडीराज. त्यांनी नाथकृपेनं लिहिलेला हा ग्रंथ आहे. नरहरी वंशी ते जन्माला आलेले आणि त्यांनी हा ग्रंथ नवनाथ कृपेनं लिहिलेला आहे. त्यांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. धुंडीराज त्यांचं नाव आहे. आता नमो ज्ञान शक्ती, जी सत्तामयी चित भगवती, अनन्य भावे चरणावरती भाळतीची अर्पुनिया. या परी नमितो श्रोते संत, की तुमच्या गृहींचा मी अतीत, तरी ग्रंथा तरी सुरस नितांत, प्रेम भरित दाटावा. कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता प्रेमानं हा ग्रंथ तुम्ही सर्वांनी ऐकायचा आहे. आजपासून तुमच्या घरामध्ये हे सगळे संत, प्रभू दत्तराज, नवनाथ हे सगळे पाहुणे म्हणून महिनाभर तुमच्या घरात ते राहणार आहे. त्यामुळे कुठली अशुद्ध भाषा, कुठलंही अशुद्ध वर्तन किंवा कुठलं अशुद्ध कोणतीच गोष्ट, कारण आपल्या घरात ते आता महिनाभर सदैव राहणार आहे पाहुणे म्हणून. मग त्याच्यात दत्तराज असतील, नवनाथ असतील, गणपती असतील, सगळे संत असतील. या श्रवणाच्या निमित्तानं आता तुमच्या बरोबर ते या ठिकाणी बसलेले आहेत. सगळे ते विराजमान झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे का सगळे आता या ठिकाणी ऐकायला बसलेले आहेत. ते जरी आपल्याला दिसत नसले तरी अदृश्य रूपानं ते आपल्या आजूबाजूला आहेत. मग ते सगळे संत असतील, गणपती बाप्पा असतील, आपले गुरु असतील, नवनाथ महाराज सगळे असतील किंवा दत्तप्रभू असतील, सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण सगळेजण आता प्रेमानं सगळे ग्रंथ इथून पुढे ऐकणार आहोत. ते सगळे उपस्थित आहेत असा भाव आपल्या मनामध्ये ठेवूनच आपण सर्वांनी आता इथून पुढे ऐकायचं. या परिणमितो श्रोते संत, की तुमच्या गृहींचा मी अतीत, अतीत म्हणजे पाहुणा, तुमच्या घरी मी आता पाहुणा म्हणून आलेलो आहे. तरी ग्रंथा तरी सुरस नितांत, प्रेम भरित दाटावा. अहो प्राज्ञिक संत श्रोती, प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती, तुम्हा वर्णावया अबोध शक्ती, मना माझी केवी मिरवेल. परिधन्य तुम्ही भक्तिवाडे, स्वीकारिता बोल बोबडे, जड बाळा उभवनी कोडे, जगा माझी मिरविता. की पहा जैसे कांचमन्यास, सोमकांत नाव ठेविले त्यास, तेनेची शब्दे लाज सोमास, वरवुनी मुंदा डाळी तसे. तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडी सूत, ज्यांनी लिहिला ग्रंथ. तस्मात महंत श्रोते संत, करा सरते अपनांतरी. या परी पूर्वा कथा सारामृत ग्रंथ, वदविला तुम्ही श्रद्धायुक्त. आताही ओपुनी वरदहस्त, भक्तिसार वदावा हा. म्हणजे ते कवी जे आहेत ते वरद असतं मागतायत, आशीर्वाद मागतायत का इथून पुढे हा ग्रंथ जो माझ्या मुखातून मी सांगणार आहे किंवा लिहिणार आहे त्याला तुमचा आशीर्वाद असावा, असं ते सगळ्या संतांना, गुरूंना, गणपती बाप्पा, सरस्वती सगळ्यांना ते आवाहन करतात. या परी जे संत झाले जगविख्यात, तयांचे महात्म्य वदविले समस्त, परी सारासार कथा त्यात उरल्या असती महाराजा. जया संतांच्या पायीरत, गुरुमूर्ती प्रतापवंत, की ज्यांनी संप्रदाय जगविख्यात जगा माझी स्थापिली. तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी, स्वीकारवया अवधान द्यावे स्त्रोती. असो कली प्रारंभी रमापती, नवनारायणा पाचारी. इथून ग्रंथाला सुरुवात झाली. अनेक ग्रंथ आतापर्यंत वर्णन केले, तरी जी महत्वाच्या कथा काही संतांच्या बाबतीत राहिल्या त्यातली ही नवनाथ कथा आहे. आणि आता कथेला सुरुवात होती. तर या ठिकाणी भगवान शंकरांनी
नवनारायणांना बोलवणं. आणि आता त्यांना त्यांचं काम वाटून देणार आहे, कोणी कोणता जन्म घ्यायचा. नऊ नारायण आहे. आणि या 9 नारायणांनी 9 नाथ म्हणून जन्म घेतला. प्रत्येक नारायणाचा वेगवेगळा अवतार आहे. तो कोणता नारायणाने कोणता अवतार घ्यायचा, कोणत्या नारायणाने, ते आता वर्णन पुढं येणार आहे. उद्धवास बैसोनी सन्निध. उद्धव हा कृष्ण भक्त आहे, विष्णू भक्त आहे. त्याला शेजारी बसवलं. कनकासनी यादववृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारकेमध्ये सगळे नवनारायण त्या ठिकाणी आलेले आहेत. कवी प्रथम पहिला आला कवी नारायण. हरी दुसरा हरी नारायण. अंतरिक्ष तृतीय अंतरिक्ष नारायण तिसरा. ही नाव आहेत त्या नारायणांची. म्हणजे कवी नारायण, हरी नारायण, अंतरिक्ष नारायण, ही त्यांची नाव आहेत. अशी 9 नारायण आहेत. होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर. प्रबुद्ध हा चौथी नारायण. नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिपलायन. 5वे नारायण पिपलायन नारायण. 6वा अविहोत्र नारायण. 7वा द्रुमिल. 8वा चमस जान. कर भाजन 9वा तो. असे 9 जण आले. ऐशे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज. कळतंय ना, पातले म्हणजे आले, म्हणजे मराठी शब्द. याच्यामुळे काय होईल, तुमचे मराठी शब्द सुद्धा वाढतील. याच्यात इंग्रजी एकही शब्द नाही. त्यामुळं पातणे म्हणजे येणे हा शब्द आपल्याला लगेच लक्ष देतो. त्यामुळं पोरांनी ऐकलं तर शब्दसाठा वाढून जातो. नवनवीन मराठी शब्द आपल्याला काही शब्दच माहित नाही मराठी, ते शब्द पण आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात. ऐशे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज. रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले जवळाले. हरीने पाहताची नारायण सोडिता झाली सिंहासन. हरी म्हणजे कृष्ण. त्यांनी ते नारायण येताना बघितल्यावर त्यांनी आपलं सिंहासन सोडलं. परम गौरविले आलिंगून कनकासनी बैसवले. सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना कनकासन, कनक म्हणजे सोनं, कनकाच्या सिंहासनावर त्यांना बसवलं. कनकाच्या आसनावर त्या 9 नारायणांना बसवले. सकल वैभव भूषणाकार मिळवणी सकळ आरच्या सांभार. सरिता झाला सर्पारक सोडशिपारे पूजिशी. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण. ही सगळी सेवा त्यांची हरीनं केली. आणि मग ते नारायण काय म्हणते बा, कवनार्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा. कळतंय ना काय कारण आम्हाला बोलवण्याचं. हरी म्हणे जी महाराजा की मनी काम वेधला माझ्या मनात एक इच्छा आहे. कलीत अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. आपण आता कलीमध्ये अवतार घ्यायला जायचे. तर हे नाथ महाराज आहेत ना, हे 6व्या 7व्या 5व्या 6व्या शतकात अवतरित आपल्या भारतामध्ये झाले होते. मग त्या काळातच त्यांचं कार्य झालेले 5व्या 6व्या शतकामध्ये 7व्या नंतर पुढे त्यांचं असं पुढे ती कथेत येणारच आहे की यवन येणार आहेत या भारत देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये यवन येणार आहेत, मुघलांचं राज्य येणार आहे. आणि हे यवन हे मुघल हिंदू दैवतांना त्रास देणार आहेत हे त्यांनी आधीच ओळखलं होतं. म्हणून त्यांनी समाध्या घेताना सुद्धा कबरी घेतल्या. कबरीत कारण मुसलमान कबरींना त्रास देत नाही, म्हणून त्यांच्या समाध्याचा शांताशा राहिल्या. तुम्ही आजही कानिफनाथाची ती कबरी सारखंच बांधले, किंवा मच्छिंद्रनाथाची सावरगावला कबरीप्रमाणेच बांधलेली. त्यांनी समाध्या तशा बांधून घेतल्या त्यांच्या, कारण त्यांना माहित होतं. म्हणजे 9व्या शतकापर्यंत अगदी 11व्या शतकामध्ये गैनीनाथ होते. 11व्या शतकापर्यंत गैनीनाथ होते. ते कुठं होते तर ते त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीवर होते. निवृत्तीनाथांना ज्यांनी दीक्षा दिली ते गैनीनाथ. निवृत्तीनाथांना ज्यांनी दीक्षा दिली ते गैनीनाथ. म्हणजे 11व्या शतकापर्यंत नाथ होते आणि गैनीनाथ झाले, चौरंगीनाथ झाले. हे अमर आहेत, हे पृथ्वी तलावर फिरतायत. त्यांनी समाधी घेतलेली नाहीये. गैनीनाथांची कुठंच समाधी नाही, ते अमर आहेत. ते अजूनही आहे. म्हणजे ती जिथं कथा चालतात त्या ठिकाणी त्या अदृश्य रूपाने उपस्थित असतात, कथेला सहाय्य करतात. किंवा असं जे मध्ये प्रॉब्लेम येतात, त्या प्रॉब्लेम जर झाले तर तिथं ते सहाय्य करायला येतात. पण आपलं त्यांच्यावर अधिष्ठान पाहिजे हे लक्षात घ्या. तशी सहाय्य होत नाही. कुठेतरी आपली सेवा त्यांच्या बाबतीत घडणं गरजेचं असतं, नाही का. सेवा केली तर मेवा मिळतो, म्हणून आपण सेवा करणं गरजेचं आहे आधी त्यांची. तेव्हाच ते आपल्याला प्रसन्न असतात, तेव्हाच ते आपल्या कार्यात सहभागी होत असतात. आणि म्हणून हे सगळा सोपस्कार आपण करत असतो. मग त्यांनी विचारलं काय कारण हरी आम्हाला बोलवण्याचं, द्वारकेमध्ये तुम्ही आम्हाला बोलावलं.
एवढी आमची सेवा केलीत. मग हे सेवा केलीत, नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे? तेव्हा हरी म्हणे माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की आपल्या सगळ्यांना, मला माझ्या सगट आपल्या सगळ्यांना कलियुगामध्ये काय घ्यायचंय? अवतार घ्यायचा आहे. आणि आपल्याला एका विशिष्ट कार्यासाठी आपल्याला कलीमध्ये अवतार घेणे आहे. जसे समुच्चय एकमेळी राजहंस जाती उदधी जळी, तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी. येरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थाना, कवन नावी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे. ते म्हणाले ठीक आहे अवतार घेऊ, पण मग नेमका अवतार कोणी कुठं घ्यायचा, कोणत्या नावानं घ्यायचा, कोणतं कार्य करायचं, याचा जरा उलगडा झाला तर बरं होईल. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष, तेने मच्छिंद्र होऊनी लक्ष. म्हणजे कवी नारायण जे आहेत त्यांनी कोण व्हायचे? मच्छिंद्र व्हायचे. मच्छिंद्र नावाने अवतार घ्यायचे. जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष, तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष, महाराज नामे तो गोरक्ष, जगा माझी मिरवीची. म्हणजे काय? त्यानंतर हरिनारायण जो आहे तो हरिनारायण गोरक्ष नावानं अवतार घेतील आणि ते मच्छिंद्रनाथाचे अत्यंत जवळचे शिष्य किंवा मच्छिंद्रनाथाचे एकनिष्ठ शिष्य म्हणून जगामध्ये मिरवतील. यापरी अंतरिक्ष नारायण नाव जे अंतरिक्ष नारायण आहे तो जालिंदर मिरवीचे प्रकार. म्हणजे जालिंदराचा जो अवतार आहे तो अंतरिक्ष नारायणाचा आहे. तयाचा शिष्य भक्तिद्रोम प्रबुद्ध नामे कानिफा, आणि कानिफनाथ जे आहेत ते प्रबुद्ध नारायण आहेत. यापरी पंचम पिपलायन प्रकार, पिपलायन नारायण जे आहे मिरविजे जगी चरपट नाथ, चरपटी जे नाथ आहेत ते चरपटनाथ जे आहेत ते पिपलायन नारायणाचा अवतार आहे. आविर्होत्र जो योगद्रोम मिरविजे जगी नाम नागेश, आणि आविहोत्री नारायण जे आहेत ते नागनाथ नावाने किंवा नागेशनाथ नावानं जगामध्ये अवतार घेतील. यापरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरवीचे भरतनाथ, भरतनाथ जे आहेत ते द्रुमिल नारायण. आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरवीजे. नववा जो करभाजन तो गैनी ऐशे मिरवीजे नाम, आणि गैनीनाथ जे आहेत ते करभाजन नारायण आहेत. ऐशे अवतार मही कारण दीक्षेप्रती मिरवावे. इथपर्यंत लक्षात आलं कोणत्या नारायणाने कोणता अवतार घ्यायचा ते त्यांचं वाटून दिलं. या नावानं तू, या नावानं तू, या नावानं तू. त्यांचं कार्य पुढं आपण पाहणार. प्रत्येक नाथाचं कार्य या ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथांचं कार्य, गोरक्षनाथांचं, गैनीनाथांचं, त्यांनी केलेलं कार्य मानव कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी त्यांनी जे काही कार्य केलं ते सगळं आपल्याला या ग्रंथामध्ये आहे. त्यांची शक्ती, त्यांचं सामर्थ्य, त्यांची पॉवर हे आपल्याला सगळं याच्यात ऐकायला मिळणार. आणि खूप इंटरेस्टिंग म्हणजे यातून आता पहिलाच अध्याय म्हणजे सुद्धा आपण काय म्हणतो प्रस्तावना आहे, ही तोंड ओळख आहे सुरुवात ग्रंथाची. नंतर नंतर जसं पुढे जाईल तस तसं तो अतिशय ऐकण्यासारखा भाग आहे. पाय मोडला तरी चालेल, काय कळ लागली तर. म्हणाल एकटपणे वास करणे सांगता मी कलीस, तरी तुम्हा सवी अवतारास बहुत येतील महाराजा. तुम्ही म्हणाला आम्ही एकटच जायचं का? तर नाही, तुमच्या बरोबर अनेक जण अवतार घेणार आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास. जे कवी वाल्मिक ऋषी जे आहेत ते तुलसीदास नावानं पुढे अवतार घेतील संत म्हणून. आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो. आणि शुकदास जे आहेत भागवत सांगतात ते कबीरदास म्हणून येतील. यापरी जे व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञ. आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा. आणि उद्धव जो आहे माझा सगळ्यात आवडता भक्त तो नामदेव महाराज म्हणून जन्माला येतील. भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत. आणि जो जांबवंत आहे, जांबवंत तो कोण होईल? नरहरी सुद्धा नरहरी होईल. प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल. आणि पंढरपूरचा जो पुंडलिक आहे तो बलरामाचा अवतार आहे. बलराम कोण? कृष्णाचा भाऊ, मोठा भाऊ. मीही प्रत्यक्ष जन्मून म्हणजे मी स्वतः सुद्धा जन्म घेणार आहे, पण मी कोणत्या नावाने गेले? ज्ञानदेव नामे मिरवी. ज्ञानेश्वर महाराज ते मी स्वतः ज्ञानेश्वर नावानं अवतार घेईन. आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल. आणि जे भगवान शंकर जे आहेत ते निवृत्तीनाथ या नावानं अवतार घेतील. म्हणजे निवृत्तीनाथ हा शंकराचा अवतार आहे, त्र्यंबकेश्वर. ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, बरोबर. म्हणजे विष्णूचा अवतार आहे. असे प्रत्येकाची कामं तुलसीदास वाल्मिक होणार आहेत, म्हणजे वाटून दिली काम.
आणि सत्यनाथ चतुरानंद तो स्वनामी मिरविल सोपान, आणि ब्रह्मदेव कोण होणार आहेत? सोपान होणार. ओके. जी योग माया मानस समोहन मुक्ताबाई मिरवेल, आणि जी योग माया आहे ती मुक्ताई म्हणून जन्माला येईल किंवा जन्म घेईल. यापरी प्राज्ञिक हनुमान जे आहेत तो रामदास होईल महाभक्त, समर्थ रामदास स्वामी ते हनुमानाचा अवतार आहे. आणि कुब्जा दासी जी आहे, कुब्जा, आणि कुब्जा माते रमत जनी जनात होईल की, ती जनाई म्हणून अवतार घेईल. कुब्जा ती जनी नामदेवाच्या घरात. असो ऐशे समुच्चय करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. हा अवतार कशासाठी घ्यायचा आहे? तर कलियुगामध्ये भक्तीचं महात्म्य आपल्याला वाढवायचं आहे, भक्तीचं महत्व आपल्याला वाढवायचं, त्याच्यासाठी हा आपल्या सगळ्यांना अवतार घ्यायचा आहे. मग अवश्य म्हणून नारायण, मग नऊ नारायण म्हटले अवश्य, काही अडचण नाही. पुढे बोलत प्रश्नात आहे, म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कवन स्थानी केवते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. ठीक आहे, आम्हाला कार्य सांगितलं, पण मग कोणत्या स्थानावर आणि कोणत्या पद्धतीने आम्ही अवतार घ्यायचा त्याच्याबद्दल सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यास. तुमच्या माझ्या अवताराबाबत व्यास मुनींनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. आगापूर्वी 88 सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी, ते वीर्य चुकोनी ठायाठायाशी आपाप काही उरले असे, ते जीवदशे वाचुनी सत्य महाराजा न पावे उदय, तरी ते ठाई ठाई केवते वीर्य त्याचे ठाव ऐकावे. उपरीचर वसु यानी असता वीर्य गळले उर्वशी पाहता, ते शरस्तंभी दुरोनी द्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्यबिंदू द्रोणाकाठी पडताची झाले विभाग, शेवटी 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडिला. ते जे कुठं कुठं स्थान त्यांना अवतार घ्यायचं त्याच्या बाबत सांगतायत ते. असो पर्ण द्रोणात जो भाग पडला तो तात्काळ द्रोणकुपी जन्माला, परी जळात जो भाग पडला तो ग्राशीला मत्साने माशा, तरी तो मत्सोदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे, परी जीवदशेविन गर्भवंशोदय होत नाही. महाराजा गर्भात जोपर्यंत जीव येत नाही तोपर्यंत त्याचा जन्म होऊ शकत नाही. तो तिथं विराजमान आहे माशाच्या पोटामध्ये. पण नवनारायणांना आता त्या गर्भात काय करायचं आहे, म्हणजे कवी नारायण जे मच्छिंद्रनाथ म्हणून जन्माला येणार आहे, त्या कवी नारायणांना आता त्या गर्भात प्रवेश करायचा आहे माशाच्या, आणि मग तिथून पुढे त्यांचा जन्म होणार आहे. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्य उदरी जन्म घेणे, कोणी कुठे जन्म घ्यायचा ते चाललंय. मच्छिंद्र ऐशे जगात नामाने मिरवावे महाराज, त्यांनी मच्छिंद्र म्हणून नाव घ्यावं. यापरी शिव कामावरी कोपून तृतीय नेत्रीचा काढून अग्र महास्मर केला भस्मतेने ऐशे ग्रंथ बोलती, परी तो काम द्विमूर्धनी बैसला आयुर्य पाशन करुनी, तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवे. गर्तीत खाली तिथं पण आहे, तिथं जालिंदरांना जायचं म्हणजे अंतरिक्ष नारायण. यापरी कुरुवंशी जन्मेजय नागसत्री आव्हान केले आहे, तया वंशी महान पाहे ब्रोद्रत राणा मिळवे. तो मही लागी करील हवन, तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदर जन्मावे. या आता पुढे नंतर आपल्याला जस जशी कथा कळेल हे कसे जन्माला येणार आहे, प्रत्येकाचा जन्म आपल्याला सांगणार आहे, प्रत्येक कसा जन्माला आला कोणत्या पद्धतीने, हे फक्त कोणी कुठं जायचं कोणी कुठं जायचं त्याचं वर्णन चालतं. यापरी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी निर्मिले सहस्र 88, तेव्हा वीर्य रेवाती राशी रेवे माझी पडियेले, ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवती राशी, तेथे व्यापुनी जीवदशेशी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्धी मिरविजे नामाने, रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम त्याचे हे. तेच वेळी अनिकरेत सर्पिनी मवळी अकस्मात पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष जाऊनी जानपा, ते जन्मे जयाचे नाग सत्रात नाग आहुती विप्रदेत, ते वेळी अस्तिके निश्चित सर्पिनी ते लपविले. आता हा जो कथा भाग आहे नागेशनाथाच्या संबंधात आहे. तर जन्मीजयानं जो सर्पयज्ञ केला का, जन्मीजयाच्या जे वडील आहे परीक्षित राजा, त्या परीक्षित राजाचा मृत्यू सर्पदंशाने होणार 7 दिवसात.
असा त्याला शाप होता. म्हणून परीक्षित राजानं कडेकोट बंदोबस्त केला, पण 7 दिवसात त्याचा सर्प चावून मृत्यू झाला. मग त्यांच्या पोटी जन्माला आलेले जे जन्मीजय आहेत, जन्मीजय त्यांचा मुलगा, त्यानं सर्पसत्र अवलंबलं आणि जगातले सर्व सर्व जातीचे सर्प सगळे त्याच्यामध्ये त्या यज्ञात येऊन पाडायचे. म्हणजे त्याने असा पण केला होता की एकही सर्प नावाची जातच मी या जगात ठेवणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी सर्पयज्ञ आरंभ केला आणि त्या यज्ञामध्ये ती सर्पाची अशी येऊन पडायची सगळी आणि जाळून खाक व्हायची. पण आस्तिक मुनी जे होते, त्या आस्तिक मुनीने एका नागिनीचं रक्षण केलं बर का. नागिनीचं रक्षण केलं का, तर हे पुढचं जे आहे ते घडणं होतं, कारण नागनाथाचा जन्म तिच्या पोटी होणार होता. म्हणून त्या आस्तिक ऋषींनी तिला यज्ञापासून तिचं रक्षण केलं. म्हणून ही पुढे जी नाग जमात वाढली ना, नाही तर एकही नाग नावाची वस्तू जी पृथ्वीवर शिल्लक नसती, पण ही जे वाढली नाही तिच्यापासून नंतर पुढं निर्माण झाली. म्हणून कुठेही सर्प दिसल्यानंतर, आता आठवलं म्हणून सांगतो, सर्प जर तुमच्यावर चाल करत असेल किंवा तुमच्या घरात नेहमी सर्प निघत असेल, दिसत असेल तुमच्या आजूबाजूला, तर त्या सर्पाला फक्त एकच दिसल्यानंतर म्हणायचं, परत जर दिसला तर तुला आस्तिक मुनीची शपथ आहे, परत तो तुम्हाला दिसणार नाही. कारण आस्तिक मुनींवर आहे ना, ही जी नाग जमात जी वाढली ना, ती आस्तिक मुनींमुळे, आस्तिक ऋषींमुळे वाढली. तो जर नसता तर हे कुळच संपलं असतं. त्यांनी ती नागिनीचं रक्षण केलं, म्हणून तिच्या पोटी पुढे नागनाथ जन्माला आले आणि हे होणं होतं म्हणून ते रक्षण केलं त्यांना. म्हणून आस्तिक मुनींच्या बाबतीत असं सांगितलं. मग त्यावेळी आस्तिके निश्चित सर्पणी ते लपविले, त्या सर्पविणीला त्यांनी लपवले. ब्रह्मवीर्योदरात अंडजा शुक्ती रत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणून आच्छा. पुढं तुला महानागनाथ जन्माला येणार आहे ही त्या आस्तिक मुनींनी भविष्य जाणलं होतं, म्हणून तिला त्यांनी लपवलं. महातरुच्या पोखरी, आणि ती कुठे आहे, एका महावृक्षाच्या ढोलीमध्ये, पोखरीमध्ये ती नागिन बसलेली, लपवून ठेवलेली. महापोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी, तक्षक ऋषीची, आपल्या तक्षक नागाची पद्मजा म्हणजे मुलगी तिथं आहे. ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी 9 मास लोटले, तिला सुद्धा 9 महिने उलटलेले आहेत. आता फक्त यांनी तिथं जाऊन त्या गर्भामध्ये प्रवेश करायचा. असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होऊन मुक्त, तरी आविहोत्री नारायण तीर्थ संचरी जे महाराज, म्हणजे त्या ठिकाणी आविहोत्री नारायण जायचं. वीर अंडज पात्र सांडून गेले आहे तक्षक नंदीने, तो वडाच्या पोखरस्थानी अद्याप आहे, तिथं आहे ते अंडे तिची, त्या नागिनीचे. तरी तेथे आविहोत्र प्रवेश करता सत्पात्र वटसिद्धनाथ म्हणजेच ते नागनाथ स्वतंत्र तयारेही मिरवावे. यापरी मित्ररेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती, ती वरदहस्ताची उकिरडा विभूती साचारुनी मिरवे. एका स्त्रीला मच्छिंद्रनाथ एक विभूती देतील पुत्र व्हावा म्हणून, पण ती कुठं उकिरड्यात ती विश्वास ठेवणार नाही की काय या जोगड्यांचं घेऊन बसले, राखेनं कुठं मुलं होतात का, भस्मानं कुठं मुलं होतात का, असं तिचे कान कोणी तरी भरवल आणि ती दिलेली भस्म ती उकिरड्यावर टाकून देईल. त्या उकिरड्यामध्ये त्या भस्माच्या शक्तीनं गोरक्षनाथ त्या ठिकाणी संचार करतील आणि तिथं त्यांचा जन्म होईल. पुढे ती कथा पुढे आहे, हे आता थोडक्यात सांगतात. ते मंत्रप्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडीजे वय परी, ते भविष्यकारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल, ते तर हरी जो नारायण शीघ्र संचारोनी दीक्षा करण, गोरक्ष ऐशी प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरव. तिथं गोरक्षी जन्म आहे. यापरी मृणानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी, तो कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले, परी दक्षात्मजेची रूप राहटी, नेत्र कटाक्ष पाहता परमेष्टी तेने धडाडोनी कामपाठी, इंद्रिय द्वारा द्रवलातो, परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी, काम द्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणाटाचे चिन्हत्व केले रेताचे, ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भागविले. मी वाचून घेतो मग तुम्हाला सांग काय ते 60 सहस्र रेत प्रमाणाशी जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषींशी झाले, परी एक भागाशी वीर्य आहे तैसे, ते लज्जायुक्त होणे केरासह सांडिले भागीरथी जीवन, तयातून एक भाग जाऊनी कुशी बेटी स्थिरावला, तरी ते कुश
दरीचे निखळी रेत भागाची आहे वेली, ती पिपलायन माऊली संचारून तेथे टाचे चरपडले आहे. रेत तिथे चरपटनाथाचा जन्म आहे, म्हणून नाम चरपटनाथ. जगात मिरवेल जगविख्यात, दीक्षे लागी विराजावा, यावरी कुंभोद्भवाचा उदय झाला. तो मित्र काम शराचा लोट लोटला, तो गगनपंथी विमुक्त झाला. अतिबळी करून या एक भाग घटी पडता, अगस्ती उदय झाला तत्वता, एक भाग मही वरता, कैली कसदनी पातला. तो महाराजा कैलिक ऋषी, भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी, भरतरी म्हणती भिक्षा पात्राशी, अंगणी ते ठेवली. म्हणजे भिक्षा पात्रात भरतरीनाथाचा जन्म आहे, ते नंतर ती कथा आहे. तो मिरवेशी अकस्मात येऊनी पडिले भरतरियात, ते कैलिके पाहुनी भविष्यात, भरतरी ते तैसे रक्षितशी. तरी ते भरतरी रेत संगी, ध्रुमिल नारायण प्रसंगी, संचारुनी रेतांगी, भरतरी नामे मिरविजे. हे कोण सांगतंय? भगवान श्रीकृष्ण सांगतायत त्या नवनारायणला कोणी कुठे जन्म घ्यायचा आणि कशा पद्धतीने तो जन्म होणार आहे ते सांगताय. यापरी हिमाद्रीच्या विपणस्थानी, हिमालयात विपणस्थानी दिग्गज ठेला महिते सैनी, तै सरस्वतीचे उद्देश कोणी वीर्य वीर्या सुद्धा सरळला. ते वीर्य गजकरणात, गजकर्ण म्हणजे हत्तीचा कान, गजकरणात पडताची झाले बिंदयुक्त, तैसे काहीशी वीर्य विभक्त, महिवरी पडिले तयावरून व्याघ्र चाली, चालता भेदले पावली, तया पाद संधीतून होतीली जीवदशा आत्रीची, तैसा गजकर्ण सुतिका कारण, प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न, तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजे. हत्तीच्या कानातून त्याचा जन्म होईल, तो कानिफनात राहील. यापरी गोरक्षाची हातवटी, पडता वाळवंटाची पोटी, कर्दम पुतळा करिता जेठी, आविमंत्रोनी भविष्यांतर, मंत्रशक्ती वीर्य विष्णुवीर्य, आव्हान लिया पुतळामय, तै कर भाजने संचारा जीवदशा मिरवावी. ऐसे सांगोनी रमारमणी संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमन करून उठले. मग गैरीनाथाचा जन्म कसा सांगितलं तर गोरक्षाला मच्छिंद्रनाथ संजीवनी मंत्राची दीक्षा देतील. संजीवनी मंत्राची दीक्षा देताना त्याला तो मंत्र पाठ करायला सांगतील. त्याचं ते सारखं पठण चालू असतं तोंडात. त्याचे मित्र त्याला बोलवतात खेळायला. मग गोरक्ष त्यांच्यामध्ये खेळायला जातो आणि एका गाडीसाठी गाडीवान बनवायचा असतो. म्हणजे गाडीवान म्हणजे गाडी चालवणारा पुतळा बनवायचा असतो मातीचा. तो पुतळा बनवताच त्याच्या तोंडातून ते संजीवनी मंत्र सुद्धा तो उच्चारत असतो आणि पुतळा त्या गाडीत संजीवनी मंत्राच्या प्रभावानं जिवंत होतो. तो मातीचा पुतळा, त्याचं बाळ तयार होतं आणि तोच गैनीनाथ. म्हणजे असं गैनीनाथाच्या म्हणजे गैनीनाथाचा जन्म गोरक्षनाथांच्या हाताने होणार आहे. त्यांच्या मंत्राच्या शक्तीनं पुढे ती कथा आपल्याला येणार आहे. सगळ्यांचं समाधान झालं. आता नवनारायण त्या ठिकाणी उठले. असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदरा चवळी मौळी स्थान, श्री शुक्राचार्य समाधीपाशी जाऊन समाधी ते वर गेले. सगळ्यांनी आता पुन्हा समाध्या घेतल्या, कारण आता अवतार घ्यायचा आहे कलियुगामध्ये. नव समाधी मेरू पाठारी, 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो ते 10 शूळ शरीरी पुढे तेथून या निघाले. यापरी शुकवीर्याचे कथन, बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभा उद्देशी झाले पतन, कबीर तेथे जन्मला. झाले जन्माला सुरुवात, कबीर जन्मला. ही कथा भक्ती कथा अमृतात वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा आहे काय. आता कबीराच्या बाबतीत भक्ती याच्यात सांगितलेले, कशामध्ये? भक्ती विजयमध्ये. ते संतांचे जे आहेत जन्म ते भक्ती विजय ग्रंथामध्ये. ज्ञानेश्वरांचा आपले चोखा मेळा, नरहरी सोनार, सोपान, मुक्ताई, हे सगळे जे संत आहेत भक्ती विजय या ग्रंथामध्ये त्यांचा जन्म कसा झाला काय ते सगळं त्या ग्रंथामध्ये. आपला या ग्रंथाचा भाग संत जन्म नाही, नवनाथ आहे. त्यामुळं त्यांनी इथून पुढे आता संत थांबवले आणि नवनाथांचं त्यांनी कथा सांगायला सुरू. असो वशिवीर्य दोन्ही भाग झाला. एक मच्छीने प्राशीला माशाच्या पोटात, तर कविनारायण संचोरणी वहिला. वहिला म्हणजे त्या ठिकाणी. आता कविनारायणाने माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला. गर्भ लागला वाढीशी माशाच्या पोटामध्ये. दिवसानुदिवस 9 मास मच्छीने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूद अंडज सुरज म्हणजे माशाने अंडे घातले. यमुना जळी भावी जो तो तेच एक कथा वर्तली. मग काय कथा झाली पुढे? श्री कैलासी अर्पणा माऊली, शिवाशी म्हणे कृपा सावली, अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. मग पार्वतीनं कैलासावर शंकर महादेवांना
असं सांगितलं की तुम्ही समाधीमध्ये असता, ध्यानस्थ असता, कैलासावर डोळे मिटून तुम्ही कोणाचं तरी ध्यान करता, काहीतरी मंत्र म्हणता, तुम्हाला सांगा ना एकदा. कसं आहे, स्त्री हट्ट असतो आणि तो सांगावा लागतो. म्हणजे बाल हट्ट आणि स्त्री हट्ट अवघड आहे, ते पुरवावे लागतात. बायकोने हट्ट घेतला की तुम्ही जो मंत्र म्हणताय तुम्हाला सांगा. मच्छिंद्र आपले भगवान शंकरजी म्हणाले तो असा उघड सांगता येत नाही, त्याला एकांत स्थान पाहिजे, आजूबाजूला कुठला जीव नको, तो कुणी ऐकायला नको. अशी परिस्थिती असेल तेव्हाच मी तुला सांगू शकतो. मग त्याने ते एकांत स्थान शोधलं. तेने करून मी चिरण सनातनपणे मिरवेलजी. शिव म्हणे उमे ऐक. उमा हे पार्वतीचं नाव आहे. मी मंत्र उपदेशीन सकळी, मी तुला सगळा मंत्र सांगेन, परी एकांत ठावा लौकिक. पण तो एकांतात सांगायचा आहे, तो असा लोकार्थ सांगायचा नाही. ऐसा जाण पाही गे अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महिवरी शोधू आपण. चला म्हणे पृथ्वीवर जाऊन शोधू कुठं एकांत स्थान आहे. ऐशा ऐकता दयाघन अवश्य तिथे म्हणत असे. मग दोघे नवरा बायको म्हणजे भगवान शंकरजी आणि पार्वती पृथ्वीवर एकांत स्थान शोधण्यासाठी निघाले. मग सिद्ध करून नंदिकेश्वर, नंदिकेश्वर म्हणजे भगवान शंकराचा नंदी सिद्ध केला, म्हणजे त्याला तयार केलं आणि त्याच्या पाठीवर हे दोघं नवरा बायको बसले. हिंडता स्थानी मईवर, अनेक ठिकाणी त्यांनी पाहिली. श्रमोनी वर्तता उमाईश्वर यमुने तटी येऊन पोचले. मग उतरोनी नंदिकेश्वरावरून नंदी ठेवला तटावरती, तटावरती म्हणजे किनाऱ्यावर. उभयता उतरोनी यमुनी सरीशी जवळ काठी बैसला. तव ते यमुना तट एकांत, तेथ मनुष्याची न मिळे जात. आयशे पाहून शुद्ध एकांत, ते स्थान ईश्वराशी मानले. म्हणजे एकांत स्थान आहे. आता इथं कुठंच आजूबाजूला मनुष्य नाही आणि ते महादेवाला सुद्धा आवडलं. म्हणजे ठीक आहे, काही अडचण नाही, या ठिकाणी तुला मी मंत्र तो सांगतो. परी परी तो मच्छोदरा, हे त्यांच्या लक्षात आलं नाही दोघांचे, का तिथं त्या नदीमध्ये माशाच्या पोटात कविनारायणानं प्रवेश केलेला आहे आणि तिथं तो जीव वाढतोय, गर्भ वाढतोय, हे दोघांच्या लक्षात आलं. आता हे कविनारायण पोटातच तो मंत्र ऐकणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे ते पोटातच सनात होणार आहे. परी तो मच्छोदरात कविनारायण नव्हती, त्यात पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनीशी, मंत्र संजीवनी सांगायला सुरुवात केली. तिथं तो मंत्र उपदेशिता मच्छी तेत होती सत्यता, तेव्हा सतीत फिरत होता ना. तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला. त्या गर्भामध्ये तो मंत्राचे शब्द मच्छिंद्राने ऐकले. म्हणून कधी पण आहे ना, आपण म्हणतो ना, जन्माला आल्यावर मी त्याला घडवीन, मी त्याच्यावर संस्कार करीन, मी त्याला असा घडवीन तसा घडवीन, तसं काही नसतं. ते गर्भातच संस्कार होत असतात. म्हणून बाळ गर्भात असताना पूर्वी सुद्धा काय करायचे, त्या गर्भवती स्त्रीला ग्रंथ वाचायला द्यायचे किंवा तिला चांगल्या कथा ऐकवायची किंवा भजन ऐकवायला लावायचे, जेणेकरून त्याचा परिणाम गर्भावर होईल. नाही का, अभिमन्यूनं गर्भातच चक्रव्यूह तोडायचं शिकला. ते कृष्णानं सांगितलं सुभद्रेला, सुभद्रेच्या पोटात अभिमन्यू होता, सुभद्रेला झोप लागली पण पोटात अभिमन्यू होता, त्यानं ती ऐकलं. म्हणून अभिमन्यूला पोटात तो चक्रव्यूह कसा तोडायचा तो पोटात गर्भातच शिकला. पण जेव्हा कृष्णाच्या लक्षात आलं का ही झोपून गेली, कृष्णानं पुढचं सांगायचं बंद केलं. त्यामुळे चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं हे काही तो शिकला नाही. त्यामुळे त्याचा चक्रव्यूहामध्ये अंत झाला अभिमन्यूचा. त्याचं कारणच ते. पण सांगायचं काय, गर्भातच बरेच संस्कार, त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये गर्भ संस्कार म्हणतात. पहिला संस्कार, जे 16 संस्कार हिंदू धर्मामध्ये सांगितले, त्या 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार गर्भ संस्कार असतो. तो आईनं आपल्या गर्भावर करायचा असतो. मग पोटात गर्भ असताना त्या आईनं नेमकं काय करायचं, मालिका पाहायच्या का, पिक्चर पाहायचे का, ग्रंथ वाचायचे, आणि त्या पद्धतीने ते संस्कार त्या मुलावर होत असतात. आणि म्हणून पूर्वी सुद्धा आहे ना, ग्रंथ वाचायच्या गर्भवती स्त्रिया किंवा ऋषीमुनींच्या कथा वाचायच्या, शूरवीरांच्या कथा वाचायच्या, नाही का, आणि ते संस्कार त्या गर्भावर व्हायचे. म्हणून तसं मच्छिंद्रानं गर्भातच तो मंत्र ऐकला. ऐकले परिग्रहणीचे झाले, तेने करून ज्ञान प्रगटले. तो मंत्र ऐकल्याबरोबर त्या गर्भाला ज्ञान झालं. म्हणजे ते संजीवनी ज्ञान आहे ना, ते तिथं काही विषय नाही. ऐकले परिग्रहणीचे झाले, तेने करून ज्ञान प्रगटले. मी तू पण सर्व सरले, सर्वची ब्रह्म समर्थ.
असो शिव पार्वती ते पुसत की कैशी चोच उपदेशात तू ते सापडे रे खून ते मात बोलवणी दावी अपरणे तू अशी शिव सरिता पुसता तू आधीच मच्छिंद्र झाला बोलता. मग शंकरानं विचारलं पार्वतीला, आता मी जो मंत्र सांगितलाय तो तुला समजला का? चल तुला त्यातून काय कळलं सांग. ती सांगायच्या आधीच हा पोटातून बोलला, मला कळलंय काय कळलं ते. म्हणे महाराजा आदिनाथा, पोटातून मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटातून म्हणतोय, ब्रह्मोज मिरवेल आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार नग नोहे हेमची सार हा ब्रह्म भुवनापासून ऐशे शिव ऐकता वचन जळी पाहे चाकाटून. चाकाटून म्हणजे त्यांनी शंकेनं पाण्याकडे बघितलं, कोण बोललं पाण्यातून? तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला. शंकराच्या लक्षात आलं का माशाच्या पोटात कवी नारायण आहेत. मग शंकर बोलते झाले त्याची म्हणते, महाराजा तू आहेस येत तरी मम उपदेशाचे तू ते लाभ झाला कधी तू आहे इथं, माझ्या उपदेशाचा तुला आता लाभ झालेला आहे. परी हे फारच झाले अपूर्व, पुढे ऐक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवे. आता हे माझ्याकडून झालंयच तुला, परंतु तुला प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रयांच्या मुखातून मी पुढे दीक्षा देईन. ती घटना मी घडवून आणीन, दत्ताची तुझी भेट घालून देईल आणि पुढे गुरु दत्त हे तुझे गुरु म्हणून दीक्षा देते. तरी तुझा जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमी यावी शेवटी तेथ तू ते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्ह. बद्रिकाश्रमाला तुला दीक्षा दत्तप्रभू देईल बद्रिकाश्रम. आयशे बोलून आदिनाथ स्वस्ताना गेले अपर्णे सहित. अपर्णा हे कोणाचं नाव आहे? पार्वतीचं आहे. लक्षात घ्या बरं का, अपर्णा हे नाव पार्वतीचं आहे. म्हणजे एखाद्या मुलीचं नाव अपर्णा आहे, तिला विचारलं तुझ्या नावाचा अर्थ काय? अपर्णा नावाचा अर्थ ही पार्वतीचं नाव आहे, दुसरं नाव पार्वतीचं. बघा बरं, मग अशी माहिती मिळते पोरांना पण. ऐशे बोलून बरं झालं. यापरी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळा समयास अंड सांडून जळ तटास मच्छी गेली जळोदरी. तिनं ते अंड जे होतं तिच्या पोटातलं तिनं ते तीरावर टाकलं आणि ती पुन्हा पाण्यामध्ये गेली. असो अंड सांडून तीरास मच्छी गेली जळोदरास. त्यात काही लोटल्या दिवस यमुना तिरी महाराजा तव तेच समय काळी पक पक्ष्यांची उतरली मंडळी. बगळे आले बगळे त्या किनाऱ्यावर. मीन वेचाव्या यमुना जळी. मीन वेचाव्या म्हणजे मासे वेचण्यासाठी बगळे त्या ठिकाणी किनाऱ्यावर आले. निज गणा सहित संचरली. तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळून चंचुपुटीन खाद्य म्हणून भीती. त्यांनी ते अंड पाहिलं त्या बगळ्यांनी आणि आपलं खाद्य म्हणून त्यांनी चोची मारायला सुरुवात केली. चंचुपुटांच्या भेद वज्र तेथ अंडे झाले जर्जर. ते अंड तुटले. द्विशकल होऊन सत्वर महीवरी आदळले. त्याची 2 शकल झाली त्या अंड्याची. परी वरील शकल पडिता मही खालील शकलात बाळ विधी. वरच झालं बाजूला पण खालच्या शकलामध्ये ते बाळ होत. जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट. आणि ते जसं शकल ते बाळ जसं वर अंड्यातून आलं तसं त्याने रडायला सुरुवात केली. बाळ तेजाचा बोबाट ते निहाळीता चकचकडून पाहुणी पळाले. ते बाळ रडायला लागले. एकदम आवाज झालं, बगळे ओढून पळाले. असो सकळ शुक्तिका रत्नाकर आत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छंद्र असता तमारी कन्या तीर पावला धिवर त्या काळी. आणि तेव्हाच त्या तटावर त्या किनाऱ्यावर एक कोळी, धिवर म्हणजे कोळी, एक कोळी आला. तो धिवर कामिक नाम, त्याचं नाव काय होतं? कामिक. सुबट पाहता अंडज शुक्तिका प्रगट. तो आत रत्न ते स्फुट बाळ रम्य देखील. त्या अंड्यात त्यांनी ते रम्य सुंदर तेजपुंज बाळ त्या कोळ्यानं बघितलं. देखिला परी जो सविता मग चित्ती द्रविली मोहममता. म्हणे बाळ हे कोमळ तत्वता याचे बक्षील कोणी सावज. एवढं लहान बाळ आहे हे जर इथं ठेवलं तर एखादं सावज किंवा एखादा शिकारी येईल किंवा एखादा प्राणी हिंस्र येईल, या बाळाला खाऊन घेईल. बाळ अजून लहान आहे. त्याच्या पोटामध्ये त्या म्हणजे त्याच्या मनामध्ये त्या बाळाविषयी प्रेम निर्माण झालं. ऐसा उदय होता चित्ती
देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिक मूर्ती बाळ नियो सदना दे. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली का हे बाळ तू घेऊन तुझ्या घरी घेऊन जा. अरे हा कवी नारायण. त्या कोळ्याला आकाशवाणीनं सांगितलं हा सर्वसाधारण बाळ हा कवी नारायण. मच्छोदरी पावला जनन तरी मच्छिंद्रायशे याते नाम जगा माझी बरी. आणि याला काय नाव दे मच्छिंद्र असं नाव दे. जा घेऊन घरी तुझ्या. अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका मही पाठी तरी तू संशय सांगून पोटी सदनाने महाराजा संशय घेऊ नकोस बिंदास घेऊन जा आपल्या घरी. ऐशे देव वागुत्तर रत्न कर्ण पुटिके होता भूषण मग ते दृढ करून जनन हृदय संपुटी पाळीतचे. त्या बाळाला उचलून त्याने छातीशी धरलं. विश्वासाची पाठी आधीच मोद नांदेल पोटी आनंदाची अपार वाटी आनंदे पात्री हिलावी. जैसे पायाचे निपात्री भूत शर्करा होई मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृती वाढवला का जाईना की दारिद्र्याची सुरवाडास मनी पेटिले राजहंस तो गजशंडीची माळ ग्रीवे सुख का वाटेल जाईना की वंशवृद्धी ते शून्यमयी चिंता काळी कानिशा आहे तैसा सुत मित्राचा होता उदय मग तेच चिंता कसं. हे उदाहरण आहे त्याच्या घरामध्ये कशी परिस्थिती बदलली त्याच्या बाळाच्या येण्यामुळे की कवडीसाठी विचिता प्राण ते मांदुसाची लाभली सुखधन की मृत्यू भयाते असुख मानून चित्त जरे चिंता साखळी. तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंतानिशीचा आनंद सविता प्रभे लागी येणावी. मग स्नेह कवची कर संपुटी तो येणे आलेली बाळजटी हृदय वाहुनी कामिक पोटी सदनी आणले तयाते आण लागे. शारद्वता नामे सुंदरा नारी त्याच्या बायकोचं नाव होतं शारद्वता. ओपिता झाला तिचे करी घे बाळ म्हणे साजनी वंशाधारी सूत मिरवी लोकात आपल्या वंशाला मुलगा झाला म्हणजे मिळाला की पाहे पा पूर्ण भरवसा की राधा तनय कर्ण जायचा. राधेनं जसा कर्णाचा सांभाळ केला कर्णाच्या आईचं नाव काय तसं कर्ण कुंतीचा मुलगा आहे पण कुमारिका असताना कर्ण झाला त्यामुळे तिनं कर्णाला पाण्यात सोडला आणि पाण्यात सोडल्यामुळं तो नदीतून वाहत वाहत राधा नावाच्या एका कोळीनीला तो सापडला आणि मग तिनं त्याचा सांभाळ केला कर्णाचा म्हणून कर्णाला दुसरं नाव आहे राधे. त्याच्या आईवरून त्याला नाव आहे राधे. ते राधा जसे कर्णाचा सांभाळ राधेनं केला तसं तू या बाळाचा सांभाळ कर. की पाहे पूर्ण भरवसा की राधा तनय कर्ण जैसा तरी तो पुढे राजमांदुसा जगा माझी आव्हानी तन्याये भाग्योदये सर्व सुखशयनी पोगडावे. हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. हा सर्वसाधारण बाळ नाही हा कवी नारायणाचा अवतार. मग कामिका हाती सुराळ सुद्धा नवरत्नांच्या सम पाहता परमानंदली शारद्वता बाळ कवळीला स्नेह मिळी स्नेहधरिताची पयोधरी पय दाटली अतिपाधारी जैसे सोमतेजकारी सोमकांती द्रवळ तशी. असो कुशांची मंडन स्नेह भावे होता संगोपन मग बाळ जठर पिंडीचा अग्र पय पाहुनी स्वीकारी तै स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगीकारुनी मार्जने तप्तो की घालोनी स्नाने पाल खाते हलवी तसे. त्याला आंघोळ वगैरे घातली पाळण्यात घातला त्याला ते काही बाळाचे सोपस्कार जे असतील ते केले. आधीच नामे शारद्वता त्यावरी अपत्य कामिकांता तेत बाळ मोह काम द्रवता कवन रीती वर्णावे. आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली मग तो हेलावा लवलव पावली कवनाशी वर्णावे. आईशे परी आनंद स्थिती दिवस लोटले काही शिमिती 5 वर्षे वयावरती. किती वर्षाचा झाला तो आता 5. मच्छिंद्रनाथ मिरवला तव कोणे एके दिवशी सुदिनी उदायक भूमीशी पिता म्हणे तमारी कन्येशी चला जाऊये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तिरा येत मग जळोदरी संचवणी तातन मच्छ्य बाळ आव्हानी तसे. तव जळासवे मीन धाडी आतुल्या उडी कर संपुटी बाहेर काढिता कामिक जेठीन मही मिनाती सोडी तसे. दोघं बापले मासे धरायला नदीवर गेले मच्छिंद्रनाथ आणि त्याचे वडील. तू आता किती वर्षाचा आहे 5 वर्ष. बाप म्हणाला चल आपण मासे धरायला जाऊ. मासे धरायला गेले यानं जाळं टाकलं त्या जाळ्यामध्ये अनेक मासे म्हणजे मासे सापडले. त्याचा बाप ते मासे जाळ्यानं बाहेर काढायचा हा बाहेर काढलेले मासे परत पाण्यात सोडून अशी त्यानं काढले का हा इकडून सोडून द्यायचं.
मच्छिंद्रासे म्हणे सुतोत्तमा, वेचोनी साठवी या मीना, सोडू नको, हे साठवून ठेव बाजूला. ऐशे वदोनी संपला. कामिक पुन्हा जळा माझी संचरे, येरीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता म्हणे हो तात, आहा मातुळ कुळा घात, कामिका जाता मांडीला. म्हणे माझ्या कुळाचा घात चालवलाय म्हणे तुम्ही. हा माशाचं कुळ माझं आहे ना, मी माशातल्या कुळातल्या तुम्ही म्हणे माझ्याच कुळाला मारायला लागले. अजिबात जमणार नाही, ती पाण्यात सोडून द्यायची. तरी आपण असता ऐशिराटी भरवे पण पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्मपाठी. उपकारा मिरवावे, तुमचे उपकार आहे द्यायचे. मी तुम्हाला कुणामुळे प्राप्त झालोय? माशामुळेच ना. तू उपकार विसरले तुम्ही नाही का? पूर्वी आस्तिक मातू कुळा रक्षिले, आपले तपाचे निबळे, राव बोधोनी सत्रपाळ, नागकुळा वाचवले. जसं आस्तिक मुनीनं नागकुळाला वाचवलं, त्या नागांनी त्याचं काय ठेवलंय? उपकाराची जाण ठेवली ना. आजही मी मगाशी नाही सांगितलं, आस्तिक मुनी म्हटलं का तिथं नागबाधा संपते, हे लक्षात घ्यायचं. याच्यात नवनाथ भक्ती सार मध्ये आहे ना, असे काही मंत्र आहेत किंवा असे काही शब्द आहेत का ते मंत्रच आहेत, म्हणजे त्याचे परिणाम लगेच जाणवायला सुरुवात होते. म्हणजे अशा काही गुपित गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला लक्षात येत नाही. पण आता हे आस्तिक मुनींचं झालं किंवा अजून पुढे बरंच येणार आहे, मी तुम्हाला जसं येईल तसं सांगत जाईल. तर कधीच नाग त्याच्यावर चाल करत नाही आस्तिक मुनींच्या स्मरणामुळे. त्या काळामध्ये जसं आस्तिक मुनींनी नागकुळाचं नागकुळ वाचवलं, तसं मलाही माझं कुळ वाचवलं पाहिजे. मच्छिंद्रनाथ मग एक एक मत्स्य वेचोनी प्रवाहा मिळवी जीवनाला, एक एक मासा धरायचं पाण्यात, ते कामिका आता दृष्टी पाहून परम चित्तीक्ष. ते जसं त्याच्या बापाने पाहिलं, राग आला. जैसा परम सवळ पेटला मिरवी वनवाण, असा राग आला त्याला. मी एवढे कष्ट करतोय, कष्ट करून मासे काढतोय, जाळ टाकून हा पाण्यात सोडून देतोय, परत राग आला त्याला. तेवी कामिका क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाडी, की मेघमंडळाची दाटी चपळा पळती तेजा वाटे, तैसा धडोनी क्रोध पोटी बाहेर आला दक्षिण. आला पाण्यातून बाहेर त्याचा भाग. लक्ष्मी मच्छिंद्राचे मुख म्हणून असं इथं हात लावला, ताडकन घालात वाजवले. स्वकरपुटी केले ताडण, म्हणे जळोदरीचे काळी ते म्हणजे बहुश्रम जाणशी. तुला माहिती आहे मासे काढायला किती त्रास होतो, किती कष्ट आहे त्याच्या मागे. बोलायला लागला आणि त्याच्या कानाखाली एक चांगलीच दिली. हा तरी पुन्हा जळोदरी मच्छर सोडी तेसे कैसा भिकारी, खाशील काय उतर आधी? भीक मागून जाशील? अरे मासे जर तू पाण्यात सोडायला काय खाशील? भिका मागायचं का आपण? आपलं पोटच त्याच्यावर आहे. हा काय करणार? ऐशे ऐकून कामिक वचन मनात मच्छिंद्र कधी बोलणे, सर्वात पवित्र भिक्षा अन्न दोषी त्याशी नशी. भिक्षा मागायचा विचार केला ना, भीक मागून खाशील का म्हणला ना. मच्छिंद्र मनात म्हणला सगळ्यात पवित्र अन्न भिक्षेच आहे, त्या भिक्षेच्या अन्नात कुठलाही दोष नाही, ते तर पवित्र आहे, त्याला काय नाव ठेवायचं. तरी हाची आता उपदेश, बापानं आपल्याला उपदेश केला भिक्षा मागायची, तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास, येरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला. याला रागवून मारून तो पुन्हा पाण्यात त्याचा बाप गेला. येरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकून गमन करीत, बापाची नजर त्यानं चुकवली आणि तो निघाला. भ्रमण करिता अद्वैत वनात सुराळ जागा दिशेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम, त्याला शंकरानं सांगितलंच होतं की तू बद्रिकाश्रमाला ये, मग त्या ठिकाणी तुला मी दत्तप्रभूंकडून दीक्षा देईन. मग तो उत्तरेकडे चालायला लागला मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमाला. पाहता झाला योगधर्म, तेथे 12 वर्षे उत्तम योगा लागी आचरला. बद्रिकाश्रमाला गेला आणि 12 वर्ष त्या ठिकाणी एकाच जागेवर बसून तप केलं. ते तीव्र तपगा सुचिस्मंत मंत्रदृष्टी अद्वैत वनात लोहकंटक पादांगुष्टात देवनी तप करीत अशी. ते तप तरी कसं केलं त्यांचे तप फार खडतर होते. लोखंडाचा काटा बनवला, लोखंडाचा काटा, आणि त्या काटेवर अंगठा ठेवला पायाचा, आणि त्या पायाच्या अंगठ्यावर 12 वर्ष तप केलं त्यांनी. त्यांचं तप एवढं, लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून त्या एका अंगठ्यावर त्यांनी 12 वर्ष तप केलं. ऊर्ध्व वायूचे करुणे भक्षण, खाणं पिणं काहीच नाही, फक्त वारा भक्षण करणे. दृष्टी आरकी देऊनी दान, वाचा कोणी कृष्णार्पण, हरिभजनी मिळवला.
शरीर क्लेश होऊन, आता अन्नच नाही म्हणलं शरीर तप कसं केलं त्यांनी, शरीर क्लेशा देऊन दान ईश्वरी वेद तनुमन प्राण त्याने अस्थि पंजरावरून त्वचा तितकी मिरी जशी, शरीरातलं सगळं मांस संपलं आणि फक्त हाडाला कातडं राहील, कारण खाणच नव्हतं काही, तरी ते उभे त्या काट्यावर ते उभे राहिले. असं 12 वर्ष तपे भक्षिले सकळ मांस परी लाग न लागे असती त्वचेस, मांस भक्षुनी सकळ भागास वृद्धिरस सकळ आटिले, नेत्र फिरुनी झाल्या वाती, डोळे फिरले आतल्या, नाही का, सगळं म्हणजे शरीराचं वर्णन केलं त्यांच्या तपाचं कसं त्यांनी केलं. नेत्र फिरवणी झाल्या वाती, दिसू लागली करपा सरिती, सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने, अस्तित्वाच्या व्यक्त होऊन शिरा दिसती चांगलपणी, सर्व अंग गेले वाळूनी काष्टापरी विरोध, वाळलेलं लाकडा झाड ऐशे क्लेश असंभवित मच्छिंद्रांगी जाणवत, तो तेथ अकस्मात आत्रिनंदन पातला. आत्रिनंदन म्हणजे भगवान दत्तात्रेय तिथं आले. संचारुने देवालया सविता झाला उमाराया, हे दक्षिणा माता करुणालया, दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिवेष्टका रुंडभूषणा कैलास नायका. दत्त महाराज कोणाची प्रार्थना करतात? बद्रिकाश्रमामध्ये भगवान शंभूची. अपर्णा निदाना कामांतका वृषभारोहणा महाराजा, हे सकळ दानवांतका देवादिश उमाकांता, प्रलय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा, हे शंकरानाभिना दीपक पंचवक्रा त्रिनयनी भस्मधारणा माननी नरपाळा विराजशी. ऐशी स्तुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिती माळ करून तेने तोशिला कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला. भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले दत्ताच्या समोर. दत्तप्रभूंनी प्रार्थना केली, बद्रिकाश्रमात जाऊन तिथे ते प्रगट झाले. प्रत्यक्ष होतो वाकांत नैनी येजिता झाला दत्त, मग आलिंगनी प्रेम भरित निकट आपण बैसले, दोघे शेजारी शेजारी बसले भगवान शंकर आणि प्रभू दत्तात्रेय. योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुस्ता झाला दत्ता, तिनेही सांगून क्षेम वार्ता शिवसुखा पुशिले, एकमेकांची विचारपूस केली, कस काय बरं एका व्यवस्थित आहे का वगैरे. चला या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत, तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी कृपाळुवा, मग अवश्य म्हणून उमारमत उभयता पाहू चालले कानन. त्या जंगलात बद्रिकाश्रमाच्या जंगलात गेले दोघे. परीही वासना दत्ताकारीने मच्छिंद्र देवी होती. जैसा लाभ असता पदरी तो सहज वळून येता घरी, लघुशंके मित्राधारी मांदुसगत लागत असे, तशी उष्ण त्राहे मही चाली, आतुडे कल्पतरूची सावली, तेवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी. की याच व्रता झालं संपला 2 मिनिटं राहील. की याच व्रता टाकीला बाहेरी, हिरा ठेवणी नेता गारी, तेवी दत्तात्रेय वासना लहरी, उदिरी मच्छिंद्रा दैवाने. असो ऐशी लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा, नाना तरु पल्लवंगा अपार चिन्ह पाहती. सुरतरू पोपळी बकुळ चंदन कर्दळी गुल छबू गुलाल. त्या जंगलातल्या झाडांचं वर्णन आहे, काय काय होतं जंगलात त्याचं वर्णन आले इथं. गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या, की सहज पाशाने ढाळीता महिषी, दैवे आतुरी हस्तपादाशी, ते मच्छिंद्र दैव उद्देशी दत्तवासन होली. अशी वर्णिता अपार तरू, तरी बद्रिकेचा फार शेजारू, कानन महानिकट मंदारू, मंदराळ शोभेला, तयावरून एक वर्षत त्वयधर मणिकर्णिके अपार नीर, ती भगीरथी उत्तमातीर निज दृष्टीने पाहिली, मग तेथ ओघ धरुनी उभयता करते झाली गमन. असो मच्छिंद्राकारांनी जी दृष्टी पाहतील. आता पुढच्या अध्यायामध्ये ते दोघे मच्छिंद्राजवळ जातील. तेथ जी होईल वार्ता तिथं गेल्यावर, श्री गुरु ज्ञाने होय सांगता, निमित्त मात्र धोंडी सुता ग्रंथा माझी मिरविले, धोंडी सुत नरहरी वंशी मालवदे कवित्वासी, निमित्त मात्र नरहरी कृपेशी तोची बोलवी ज्ञानेश. स्वस्ति स्त्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमियागार, सदा परिषद भाविके चतुर. प्रथमाध्याय गोडाध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शिवम भवतु पुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की.